हॅलो, नमस्कार अँड वेलकम टू रूबरू विथ अनु. नेहमीप्रमाणेच एक वेगळा विषय आणि अर्थातच नवीन गेस्ट घेऊन मी अनु आज आली आहे तुमच्यासाठी. आणि त्याकरता आपण अजूनही जर का चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करून टाका, कारण आजचा विषय देखील अत्यंत महत्त्वाचा आणि वेगळा. का म्हणते समजून घ्या. कारण आज जर का बघितलं तर टोलेजंग इमारती सगळीकडेच उभ्या राहायला लागलेल्या आहेत. जुने चौसोपी वाडे असतील किंवा जुन्या इमारती असतील, त्या पडून कुठे ना कुठेतरी आज व्हर्टिकल डेव्हलपमेंट दिसते. हॉरिझॉन्टल स्पेस संपत आली आहे, रिसोर्सेस कमी आहेत, त्यामुळे आज सगळीकडेच एकूणच व्हर्टिकल डेव्हलपमेंटचा ट्रेंड आलेला आहे. आणि ही गोष्ट फक्त मुंबई, पुणे किंवा दिल्ली, गुडगाव सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये न राहता आता छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये देखील पोहोचू लागली. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलते, ते म्हणजे रिडेव्हलपमेंट. एक्झॅक्टली, रिडेव्हलपमेंट हा शब्द तुमच्या आमच्या कानावरती आज सतत येतोय. तुम्ही आम्ही आत्ता, यापुढे किंवा याआधी या प्रोसेसमधनं जाताय किंवा नक्की जाऊ शकता. त्यामुळे एक्झॅक्टली आपल्याला आज समजून घ्यायचं आहे की सोसायटी रिडेव्हलपमेंटची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होऊ शकते. आणि या विषयावरती अर्थातच मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्यासोबत असणार आहेत ते म्हणजे सुमेध मिलिंद पाटणकर. ते स्वतः डेव्हलपर आहेत, त्याचबरोबर ओजस गोविंद ग्रुपचे पार्टनर म्हणून गेले 8 वर्ष ते या संपूर्ण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. हॅलो, वेलकम टू रूबरू विथ अनु. नमस्कार सुमेध. मी जसं म्हटलं तसं सुरुवातीलाच की रिडेव्हलपमेंट हा शब्द आता सगळ्यांच्या कानावर यायला लागला आहे आणि सामान्य माणसांना याच्या जवळपास जायची आता गरज पडायला लागली आहे. तुमच्या आमच्यासारखी लोक याच्यामध्ये ऑलरेडी गेलेली आहेत, फसली आहेत, थांबली आहेत, वाट पाहत आहेत किंवा ते जाणार आहेत पुढच्या काळामध्ये. तर त्या अनुषंगाने म्हणून हा विषय मला घेऊन यायचा होता. आणि तुम्ही इतके वर्ष याच्यामध्ये काम करताय, त्याच्यामुळे तुमच्याकडनं या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. कारण एक बायर जो असतो किंवा एक जो म्हणजे ज्याला एक घर घ्यायचं आहे त्याचं एक स्वप्न असतं, किंवा जसं रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत जर का म्हणाल तर एक स्वतःचं घर असतं आणि कुठेतरी आपण अपग्रेड करतोय, त्याच्यामधनं नवीन ॲम्युनिटीज, फॅसिलिटीज मिळतात, याच्याकडे सगळ्यांची नजर लागलेली असते, लक्ष लागलेलं असतं. आणि हा ना बदल कुठेतरी ॲक्सेप्ट होताना दिसतोय म्हणजे या जनरेशनला. कारण आधी जर का बघितलं तर बऱ्याच वेळेला असं वाटायचं नाही आमचं जुनं घरच छान आहे, आम्ही तिथेच राहू. पण आताची जनरेशन ते कुठेतरी ॲक्सेप्ट करते. त्यांनाही लक्षात येतं आहे की काळानुरूप गरजा बदलल्या आहेत. जिने चढता येत नाही 4थ्या मजल्यावरती, मग कुठेतरी लिफ्ट लागते आणि मग हे कुठेतरी ॲक्सेप्ट होताना दिसतंय. आणि म्हणून हा विषय खरं तर मी घेतला आहे की रिडेव्हलपमेंट. आणि रिडेव्हलपमेंट म्हटल्यानंतर गोष्टी फार सोप्या आहेत की नाही आहेत हे आम्हाला माहिती नसतं, किंवा एक्सपिरियन्स प्रत्येकाचे वेगळे असतात. म्हणून सगळ्यात प्रथम मला तुम्हाला हेच विचारायचं आहे, ॲज अ डेव्हलपर तुम्ही रिडेव्हलपमेंट करताय आज इतके वर्ष, तर काय म्हणजे रिडेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय असतं, त्याची गरज आज नेमकी एवढी का भासते, काय सांगाल सुरुवात करायची अशी. म्हणजे रिडेव्हलपमेंट हा मेनली विषय हा फक्त अजूनही मेट्रो सिटीजमध्येच जास्त ऐरणीवर आलेला आहे. हो का? बरं. कारण जवळजवळ 30 वर्षापेक्षा जुन्या बिल्डिंग या शहरांमध्ये आहेत. बरोबर. पुणे रिसेंटली याच्यात जॉईन झालं. आधी फक्त मुंबई, ठाणं आणि गुडगाव, दिल्ली एवढंच होतं. काही वर्षांनी बँगलोर पण येईल या लिस्टमध्ये. मेन कारण असं असतं की 30 ते 35 वर्षाच्या नंतर तुमचं स्ट्रक्चरल जे कॉन्क्रीट असतं बिल्डिंगमधलं किंवा स्टील असतं ते इतकं खराब व्हायला लागतं की तुमचं रिपेअर करण्याच्या पलीकडे जातात खर्च. बरोबर. आणि तुम्ही किती पैसा खर्च केला तरी पण त्या इमारतीची कंडिशन सुधारत नाही. करेक्ट. आणि परत ती तशीच मग धोकादायक राहायला सुरुवात होते. एका ठिकाणी काम कोणी सुरू केलं इंटिरियरचं की सगळ्या बिल्डिंगमध्ये व्हायब्रेशन जातात, कॉलमला तडे जातात, बीमला तडे जातात. आणि मग अशा केसमध्ये ते गरज म्हणण्यापेक्षा मॅन्डेटरी होऊन बसतं पुनर्विकास. काही ठिकाणी तो फॅड म्हणून पण केला जातो की आम्हाला बाबा बिल्डिंग जुनी झालेली आहे, आम्हाला खर्च करायचा नाहीये, FSI चांगला मिळतोय. मग आत्ता 4 मजले 4 ते 8 किंवा काही ठिकाणी 14 पण होऊ शकतात. तेवढं पण FSI आपल्याकडे अवेलेबल आहे आता. तर मग पार्किंग चांगलं घेऊया आणि नवीन ॲम्युनिटीज घेऊया आणि जाऊया. करेक्ट. पण तरी पण 20 वर्षानंतरच हे सगळे विचार येतात. त्याच्या आधी काही प्रॉब्लेम नाही. त्यातून जुन्या बिल्डिंग, आता नवीन ज्या बिल्डिंग होतात आम्ही ज्या करतो त्यांचं लाईफच 50 वर्ष आहे. त्यामुळे 50 वर्षानंतरच आता आपल्याला पुढचा तो काळ येईल. तेव्हा कधी आपण या असू पण नसू माहीत नाही, पण नवीन पुढची पिढी असेल. करेक्ट. सो काही ठिकाणी ते गरज आहे आणि काही ठिकाणी ती फॅड आहे. अच्छा. दोन्ही गोष्टी मी अनुभवतो आणि आहेत उदाहरणं काही पॉइंट आउट करायची गरज नाही पण आहेत. पण म्हणजे असं तुम्ही म्हणालात तसं की गरज पण आहे आणि फॅड पण आहे. पण आता आपण जसं म्हटलं गरजेचा प्रश्न, तर 30 वर्ष तुम्ही जसं म्हणताय की 30 वर्षापर्यंत आत्ताच्या बिल्डिंगचं साधारण लाईफ आहे आणि त्यानंतर करा.
पण मग ही एकूणच म्हणजे आता ही डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे म्हणजे, आणि बऱ्याच वेळेला असं होतं की ही खूप लॉंग चालणारी प्रोसेस आहे असं एक हे असतो, समज असतो किंवा एक्सपिरियन्स असतो. तर मग काय म्हणजे आता या जुन्या सोसायटीनी जर का रिडेव्हलपमेंट करायचा निर्णय घेतलाय, व्हॉट एव्हर, मग त्यांची गरज असो किंवा फॅड असो, तर एकूणच काय म्हणजे कुठल्या गोष्टींचा विचार त्यांनी पहिले प्रामुख्याने केला पाहिजे रिडेव्हलपमेंट करताना? पहिला प्रामुख्याने विचार त्यात असा करायचा की आपली गरज किती मोठी आहे. बरं बरं. म्हणजे शेवटी ते आपलं घर असतं. हो, एक्झॅक्टली. आपल्या राहायला जर डोक्यावरती छतच नसेल आणि Correct. उद्या जाऊन ती बिल्डिंग इतकी कमकुवत झाली असेल ना, म्हणजे कॅज्युअलिटी घडायची राहता राहता, आणि मग आपण आपले कुटुंबातलेच जवळची माणसं गमावून बसतो. हो हो हो. सो जेव्हा ही ऐरणीवरती येते गोष्ट की मला आता गरजेचं आहे, म्हणजे बिल्डिंग पडायच्या याच्यावरती किंवा धोकादायक झालेली आहे, तर तेव्हा तो पहिला निर्णय घेणं गरजेचं आहे सोसायटीने. आणि शेवटपर्यंत जिथे तो निर्णय पहिला प्रायोरिटीवरती ठेवला जातो ना, त्या बिल्डिंग पटकन होतात. अच्छा, बर. म्हणजे आपली गरज काय, आम्हाला नवीन घर पाहिजे, चांगलं बांधून पाहिजे आणि थोडासा बेनिफिट पाहिजे, पण खूप एक्झॉर्बिटंटली हाय नको की समोरच्या बिल्डरला किंवा डेव्हलपरला हा विचार करायला लागेल की याच्यात मी हात टाकू की नको. ओके. सो दोन्ही उदाहरणं आमच्या समोर येतात. अच्छा. काही सोसायटीमधले मेंबर्स छोट्या असतील, 10-12 मेंबर, 15 मेंबर, इतके लॉजिकल असतात, त्यांच्या रिक्वायरमेंट सेट असतात किंवा समोर आम्हाला कळवलं जातं की तुम्ही पैसे कमवले नाहीत तर त्याशिवाय तुम्ही बांधणार नाही. करेक्ट करेक्ट. सो असा आमचा अप्रोच अजिबात नाही की सगळं आम्हालाच द्या आणि मग तुम्ही उरलेल्यावरती तुम्ही बांधा. बरोबर. आम्ही रिअलिस्टिक आहोत, तुम्ही रिअलिस्टिक राहा, आम्हाला बेनिफिट करून द्या, तुम्ही बेनिफिट स्वतः करा. म्हणजे सोसायटी असं आम्हाला म्हणते काही आणि मग आपण पुढे जाऊ. त्याच्यात तो निर्णय पटापट होतो आणि सोसायट्या पूर्ण होतात. जिथे आधी गरज असते आणि नंतर तो मग एक मिळतंय तर दुसरं पाहिजे, मग हे पण जास्त पाहिजे, ते पण जास्त पाहिजे, असं पाहिजे, ते पाहिजे. ग्रीड किंवा त्यांना फूस लावली जाते ऍक्च्युली. काय केलं मी बाहेरनं सगळ्यांना भेटत असतात आणि सगळ्यांनाच आजकाल नॉलेज आहे याच्यातलं. आणि प्रत्येक सोसायटीची सिच्युएशन वेगळी असते, प्लॉट वेगळा असतो, FSI वेगळा असतो. त्यामुळे तुम्ही जास्त FSI वाल्या प्लॉटवरल्या माणसाकडनं जर ऐकलं त्यांना मिळालेली ऑफर किती आहे आणि माझा FSI कमी असेल तर ते पण फक्त ती ऑफर पकडली जाते, बाकी काय पकडलं जात नाही. सो त्या केसमध्ये मग तो सगळा फोकस हलतो आणि मग गोष्टी बिघडतात. मग त्यातही जे नवीन येणारे डेव्हलपर असतात, अगदी बाबा मला बिल्डर डेव्हलपमेंट करायचीच आहे आणि मला बिल्डर व्हायचंच आहे, मग ते कुठल्या लेवलला जाऊन ते प्रोजेक्ट उचलतात आणि नंतर ते प्रोजेक्ट अडकतात. आणि दुसरी एक गोष्ट अजून अशी असते की मग टेंडरिंग हा जो प्रकार असतो त्याच्यातही फरक पडतो. की टेंडरिंगचा मेनली अर्थ काय, तुम्ही टेंडर बोलवा, त्याच्यातला जो चांगला तुम्हाला वाटेल, मे नॉट बी L1 किंवा लोएस्ट वन, जो चांगला आहे करेक्ट त्याला तुम्ही बोलवा, त्याची निगोशिएट करा आणि पुढे जा. बऱ्याच सोसायट्या काय करतात, 4 टेंडर आलेत, 4घांनाही बोलवतात निगोसिएशनला, मग ते ऑक्शन होतं तुमच्या सोसायटीचं, टेंडरिंग होत नाही. टेंडरिंगमध्ये तुम्ही सगळ्यांना किंवा गव्हर्नमेंट टेंडरिंगमध्ये पण जो L1 असतो किंवा जो L2 असतो किंवा जो चांगला असतो त्या एकालाच बोलवलं जातं आणि मग त्याशी निगोशिएट केलं जातं. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये जाता ना की 40 डेव्हलपरला बोलवायचं, मग त्यात कॉम्पिटिशन लागते, कोण जास्त देतंय, मग तिथे ते भरकटत जातं. अशा पण याच्यात अडकून सोसायट्या पुढे डेव्हलपमेंट अग्रीमेंट झालेले आहेत पण नंतर मार्केट ट्रेंड बदलल्यामुळे ते अडकलेले आहेत. आता ठाण्यातला गोष्ट झाली तर 2017 पासून 16 पासून ते 25 पर्यंत रेट स्टॅग्नंट आहेत. अच्छा, बर. रिअल एस्टेटचे एक हार्डली 1000-1200 फरक पडला असेल तर, बट विच वी डोंट कन्सिडर एज अ ग्रोथ. ऑब्व्हियसली म्हणजे एवढ्या मोठ्या रिअल एस्टेट मार्केटमध्ये हा रेट काहीच नाही. सो ऍक्च्युली ते खालती आलेत. सो टाइम व्हॅल्यू मनी पकडलं किंवा इंटरेस्ट फॅक्टर पकडला तर रेट बिईंग कॉन्स्टंट इज अ लॉस ऑर डिप्लिशन ऑफ द रेट्स, कारण कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि बाकी सगळ्या गोष्टी वाढल्यातच आहेत. करेक्ट. या गणितात जी बसत नाहीत सोसायट्या त्या अडकलेल्या आहेत. बरं, पण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे मी जसं म्हटलं की रिडेव्हलपमेंट करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, पण कसं आहे ना की हे निकष नेमके ठरवायचे कसे, कारण जसं तुम्ही म्हणताय की ज्या 3-4 गोष्टींचं तुम्ही एक्झाम्पल दिलं, नॉट नेसेसरी की ॲज अ फ्लॅट ओनर किंवा एक रेसिडेंट म्हणून मला या सगळ्याचं नॉलेज असेल किंवा मला हे माहिती असेल, तर मग अशा वेळेला हे सगळे निकष नेमके कसे ठरवायचे किंवा याचा नेमका विचार कसा करायचा या दृष्टिकोनातनं काय करता येईल. म्हणजे डेव्हलपर पर्स्पेक्टिव्ह नाही म्हणते मी, रेसिडेंट किंवा सोसायटी पर्स्पेक्टिव्ह. त्याच्यात 2 मेन गोष्टी असतात. एक म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट सोसायटीने नेमावा,
जो आर्किटेक्ट असतो कम प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असतो किंवा नुसतं PMC असतो. ओके ओके. त्यांना सगळं FSIचं नॉलेज असतं, प्लॉटचं नॉलेज असतं, ते सोसायटीला गाईड करतात आणि त्याप्रमाणे पुढे. आणि सेकंड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कुठेच हायलाईट होत नाही ती म्हणजे सोसायटीनी कोणावरती टाकलेला विश्वास. जोपर्यंत तुम्ही एक सर्टन लेवलपर्यंत PMC किंवा आर्किटेक्टवरती विश्वास टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला तो आउटपुट देऊ शकत नाही. त्याच्याच कॅरेक्टरवरती किंवा त्याच्या कॅपेबिलिटीवरती जेव्हा डाऊट जर सुरुवातीपासून येत असतील तर ते तिथपासूनच ते सगळं बिघडतं. मग BMC जर तुमचा विश्वासातला नाही तर डेव्हलपर सोडाच. कारण अजूनही डेव्हलपर किंवा बिल्डरची कोट इन कोट अशीच धारणा आहे सगळ्यांसमोर की हे फक्त पैसे कमवतात. बरोबर. सो आम्ही पण आता माझ्यासारखे भरपूर सिन्सिअर आहेत डेव्हलपर ठाण्यामध्ये. आम्ही पण अजूनही प्रतिमा बुजवू शकलो नाहीये, पण ती आहे, ती राहणारच आहे. तुम्ही जोपर्यंत PMC वरतीच विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जायचं. मेन एक तर PMC नेमावा जो आर्किटेक्ट पण PMC असेल आणि सेकंडली त्यावरती विश्वास टाकावा सर्टन एक्सटेंट पर्यंत. मग गोष्टी पुढे सरकतील. मग टेंडरिंग प्रोसेस क्रिएट होते. टेंडरिंग पण टेस्ट देतात. मग त्याच्यात समोरची सोसायटीला विचारलं तुम्हाला ॲमिटीज कुठल्या पाहिजेत, काय पाहिजेत, त्याच्यावरनं समोरच्या ज्या मागण्या येतात त्याच्यातनं शॉर्टलिस्ट केलं तर की आपल्या प्रोजेक्टमध्ये या परवडणाऱ्या आहेत या नाही आहेत. सो ज्या परवडणाऱ्या आहेत त्याच टाकून फायदा आहे. ज्या परवडणाऱ्या नाही आहेत त्या म्हणजे ठाण्याला आज फॉर एक्झाम्पल आपण सांताक्रूज किंवा पार्ल्याला कम्पेअर केलं तर पॉसिबलच नाही आहे. सो हे सगळं गायडन्स PMC कडनं मिळतो. आणि म्हटलं तर ही प्रोसेस नीट झाली तर 1.5 महिन्यात संपते. म्हणजे PMC अपॉइंटमेंट पासून ते टेंडरिंग काढेपर्यंत 1.5 महिन्यात होते. किंवा याच्यात आधीच्या फॅक्टरमुळे जर विश्वास आणि हा जर प्रकार असेल तर 3-3, 4-4 वर्ष पण लागलेली आहेत. आणि या सगळ्या एकदा तुम्ही सोसायटीत त्या विचारसरणीत गेल्या ना की त्यांच्या बिल्डिंगच्या हेल्थवरती किंवा बिल्डिंगच्या स्टेबिलिटीवरती दुर्लक्ष होतं. आता काय आपल्याला जायचंच आहे, मग मॅन्डेटरी लागणारी डागडुजी पण बंद होते घरातली. की आता काय पडणारच आहे बिल्डिंग, मग कशाला खर्च कर. हे पण कुठेतरी ऍक्च्युली ना PMC लेवलला सांगितलं गेलं पाहिजे की जर आपल्याला वेळ लागणार आहे तर तुम्ही स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष करू नका. शेवटी ती वास्तू आहे, तुम्ही 20-30 वर्ष त्यात राहिलात. त्यांनी तुम्हाला अन्न वस्त्र निवारा सगळं कमवायला मदत केलेली आहे, छत दिले, मग त्याचे तुम्ही दुरावस्था कशी काय बघू शकता. सो हा गायडन्स, मग ह्या दोन्ही गोष्टी झाल्या ना तर कधीच नाकापर्यंत पाणी येणार नाही आणि ती प्रोसेस स्मूथपणे होईल. तुम्ही जसं म्हणताय तसं की PMC हा एक दुवा असू शकतो, मला वाटतं एक आपल्या दुवाच आहे तो. एक्झॅक्टली. आणि डेव्हलपर मधला, आणि म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवणं कुठेतरी एक गरजेचं आहे. पण जसं आता आपण म्हणतोय की आता तुम्ही मगाचपासून म्हणताय की आपण हे निकष ठरवतोय किंवा आपण आता टेंडरिंग पर्यंत आलो, एकूणच काय टप्पे असतात म्हणजे या प्रोसेसचे? म्हणजे आता आपण PMC ठरवलं, तुम्ही म्हणताय टेंडरिंग, पण एकूण सुरुवातीपासून एंड पर्यंत एक प्रोसेस काय असू शकते ती थोडीशी सांगाल. पहिला प्रोसेस म्हणजे 15 वर्ष झाली की स्ट्रक्चरल ऑडिट मॅन्डेटरी आहे. ठाणे महानगरपालिका किंवा कुठल्याही महापालिकेच्या नॉर्मनुसार, गव्हर्नमेंट नॉर्मनुसार तुमचं स्ट्रक्चरल ऑडिट मॅन्डेटरी आहे. स्ट्रक्चरल ऑडिट केलं 10-15 वर्षानंतर की तुमच्या बिल्डिंगची परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर येते. त्याच्यावरनं सोसायट्या निर्णय घेऊ शकतात की रिडेव्हलपमेंटला जायचं का रिपेअरला जायचं. ही पहिली पायरी. जर त्याच्यात स्ट्रक्चरल इंजिनियरनी सांगितलं असेल की इट इज बियॉन्ड रिपेअरेबल और रिडेव्हलपमेंट मे बी कन्सिडर्ड, सोसायटीने त्याप्रमाणे निर्णय AGM मध्ये घ्यावा की आपल्या रिडेव्हलपमेंटला जायचंय. त्याच्या पुढची स्टेप की एकीकडे डागडुजी करायचीच, कारण ती प्रोसेस काय लगेच होणार नाहीये. सो एकीकडे बेसिक डागडुजी करून घ्यायची बिल्डिंगची, त्यांनी लाईफ थोडंसं अजून 2-3 वर्षांनी वाढतं. आणि दुसरीकडे PMC किंवा आर्किटेक्ट नेमायचा, त्याच्याकडनं फिजिबिलिटी रिपोर्ट काढून घ्यायचा. फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे तुमचा प्लॉट असलेला रस्ता, तुम्हाला मिळणारा FSI आणि त्यातनं विकायला मिळणारा FSI, हे सगळ्याचे ते गणित मांडलं जातं. त्यात डेव्हलपरला प्रॉफिट किती होतोय, सोसायटीला बेनिफिट किती पास ऑन करता येतोय इन टर्म्स ऑफ फ्री एरिया, रेंट, कॉर्पस, हार्डशिप अलाउन्स वगैरे सगळं. हे 3-4 मुद्दे आहेत त्याच्यात मेन. तर त्याप्रमाणे ते फायनल केलं जातं. मग टेंडर फायनल केल्यानंतर ते फ्लोट केलं जातं बाय कॉल, म्हणजे बाय इन्व्हिटेशन और बाय ॲडव्हर्टाइजमेंट इन पेपर. तर जनरली 70% सोसायट्या बाय इन्व्हिटेशन जातात. म्हणजे सोसायटी मेंबर्सपैकी किंवा PMC पैकीच 10-7-8 डेव्हलपर किंवा 3-4 डेव्हलपर शॉर्टलिस्ट केले जातात आणि त्यांनाच फक्त टेंडर दिलं जातं.
सो ते करताना पण पीएमसीचा रोल मोठा असतो की पीएमसीना माहिती असतं की यांचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे. राईट. बिकॉज दे आर इन दॅट फील्ड ऑलरेडी इन दॅट फील्ड. राईट राईट. सो ते सांगतात ते 4-5 चांगले आहेत. ओके. सो यांना आपण देऊया. उगाच आपल्याला मार्केट प्लेस काय बनवायचं नाहीये सोसायटी. करेक्ट करेक्ट. सो त्यांच्याकडनं टेंडर भरून घेतलं जातं आणि मग त्याच्यातले पुढचं आपण आधी जसं म्हटलं की L1 नॉट नेसेसरी, द बेस्ट शुड बी कन्सिडर्ड और सजेस्टेड बाय PMC विच इज टू बी ऍक्टेड अपॉन बाय सोसायटी की दिस इज द बेस्ट इफ वी कॅन निगोशिएट. ओके. त्याच्यानंतर एक किंवा सेकंड ऑप्शन पण कन्सिडर केला जाऊ शकतो. अच्छा. पण त्यातल्या 50% सोसायट्या या सगळ्यांना बोलवूनच्या मार्गाला जातात. 50% ऑप्शन सारखं आणि 50% सोसायट्या वाईजली एक किंवा दोन, पहिला आला पटला नाही तर मग दुसरा ऑप्शन एक अजून त्याच्या फायनल करून पुढे जातात. ओके. हे झाल्यानंतर पुढचा पॉईंट असतो डेव्हलपमेंट अग्रीमेंट डेव्हलपर सोबतचं. त्याच्यात टेंडरच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स, ऑफरच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स आणि डेव्हलपरच्या साईडनी त्यांना जे पाहिजे ते सगळे मुद्दे, म्हणजे त्यात सोसायटीकडनं करणारे पण जबाबदाऱ्या असतात आणि डेव्हलपरच्या जबाबदाऱ्या पण असतात. अच्छा. दोन्ही साईडनी. सो डेव्हलपरच्या ॲडव्होकेटकडनं ते बनवलं जातं, ते सोसायटीला आणि PMCला कन्फर्मेशनला किंवा अप्रुव्हलला पाठवलं जातं. त्याच्यावरती डिस्कशन्स होतात आणि हे जर नीट डेव्हलपमेंट अग्रीमेंट ड्राफ्ट झालं म्हणजे दोन्हीकडनं अप्रोच तो न्यूट्रल पाहिजे आणि पॉझिटिव्ह पाहिजे. वन साइडेड झालं तर त्यात वाद होणार. बरोबर. सो डेव्हलपरनी पण जर प्रॉपर जे आहे समोर त्याप्रमाणे करून पाठवलं तर सोसायटीकडनं पण ते अप्रूव्ह होतं. करेक्ट. आणि मग साधारण ही प्रोसेस 1.5-2 महिन्याची असते. अच्छा. मग ते एकदा अप्रूव्ह झालं की ते AGM मध्ये पास केलं जातं, करावं लागतं सोसायटीला, स्पेशल AGM मध्ये. त्याच्यानंतर ते जातं ॲज्युडिकेशनला. म्हणजे ॲज्युडिकेशन ही प्रोसेस अशी आहे की कलेक्टर ऑफ स्टॅम्प्समध्ये ते डॉक्युमेंट जातं फॉर स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेशन. अच्छा. बरं. म्हणजे पैशाचा मुद्दा इथे सुरू होतो. हा, नाही, पैसा मुद्दा इथे सुरू होत नाही. इथनं तुम्ही नॉन रिटर्नेबल सॉर्ट ऑफ स्टेजला येऊन पोहोचता. ओके. म्हणजे तुम्हाला ह्याच्या पुढे जायचं. हा, आता तुमचं साखरपडा झाला. करेक्ट. ओके. सो म्हणजे त्याच्यानंतर देन ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट हे सगळे पॉईंट त्याच्यानंतर लिगॅलिटीजमध्ये येतात. बरं. ओके. सो तिच्या स्टॅम्प ड्युटी आली की ती भरली, ते रजिस्ट्रेशन होतं की मग दोघंही आता नांदायला मोकळे. सुखात नांदायचं का भांडायचं परत पुढचा प्रश्न असतो. पण जनरली तसं होत नाही. 99% याच्यामध्ये जर आधीची प्रोसेस नीट फॉलो केली गेली असेल ना तर पुढे फॉल्स प्रॅक्टिसेस काही होत नाहीत. बरोबर. नक्की. आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंट अग्रीमेंट नंतर मेन म्हणजे प्लॅन्स, नवीन बिल्डिंगचे प्लॅन आर्किटेक्टकडनं तयार केले जातात. आता हा आर्किटेक्ट कॉमन असू शकतो. सोसायटीचा जो आर्किटेक्ट PMC आहे त्याला डेव्हलपर जनरली आम्ही कंटिन्यू करतो. अच्छा. कारण त्यांना आधी सोसायटीची रॅपो असतो आणि सगळ्या रिक्वायरमेंट माहिती असतात. सो आम्ही ते जनरली कंटिन्यू करतो. ठाण्यामध्ये ही प्रोसेस ही मेथड जास्त आहे. पुणे, मुंबई या ठिकाणी 2 वेगवेगळे असतात. अच्छा. सोसायटीचा ही सोसायटीची कंडिशन तिकडे असते की आमचा PMC आमचा पाहिजे आणि तुमचा वेगळा. कारण दोन्ही साईडनी काम करणं हे पटत नाही. बरोबर. सो ते प्लॅन झाले की ते सोसायटीला सबमिट केले जातात. अच्छा. त्याच्यानंतर ते अप्रुव्हल करून मग आपण सबमिशन करतो. ओके. आणि मग पुढचं साधारण 7 मजल्याच्या बिल्डिंगला 8 मजल्याच्या बिल्डिंगला 1.5 वर्ष 2 वर्ष त्यापेक्षा मोठं जास्त लागायला नकोत. करेक्ट. प्लॅन सँक्शन झाल्यावरती. प्लॅन सँक्शन पर्यंतचा पिरियड किती आहे हे कोणाच्या हातात नाहीये. ओके. कारण तो कॉर्पोरेशनच्या अखत्यारीतला आहे. तरी साधारण 3 महिने ते 2 वर्ष एवढं ते व्हेरिएबल आहे. त्यामुळे त्याच्यावरती काहीच निकष लागू शकत नाही. तो फक्त दोघांच्या साईडनी वेटिंग पिरियड असतो. ओके. पण मग त्याच्यानंतर CC आली कमेन्समेंट की 18 महिने ते 24 महिने याच्यात 8 मजल्याची बिल्डिंग. अच्छा. आणि त्याच्यानंतर त्या प्रपोर्शनेटमध्ये मग जसं बिल्डिंग मोठ्या असतील तसं ते महिने वाढत जातात. ओके. पण म्हणजे एकूणच जर का आपण बघितलं तर खरंच एक प्रोसेस खूप मोठी आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रोसेस मोठी आहे डेफिनेटली. पण ती वेळ खाऊ पण नाहीये. जर ती त्याच्या काय ते म्हणतात त्या स्पिरिटनी ती घेतली गेली की त्या मेरिटवरती ती घेतली गेल्या गोष्टी त्या, तर ती फार हे नाही 1 वर्षामध्ये तुम्ही प्लॅन सँक्शन पर्यंत येऊ शकता. अच्छा. बरं. आणि त्याच्यानंतर जो पिरियड लागतो तो 2 वर्षाचा असू शकतो. सो इन टोटॅलिटी तुम्ही 3 ते 3.5 वर्षामध्ये परत नवीन घरात राहायला जाऊ शकता. करेक्ट. नाही, हा मुद्दा महत्वाचा काय आहे कारण बऱ्याच वेळेला असं होतं की रिडेव्हलपमेंटला एकदा चालली सोसायटी म्हटल्यानंतर बरेच जण
हा विषय सोडूनच देतात की आता काय 5-6 वर्ष काय आपल्याला हे नाहीये, आणि परत आणि मग जो पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे भाड्याचा आणि घर शोधण्यापासूनचा आणि हे. तर मग तो सगळा जो प्रकार आहे तो सगळा तुम्ही डेव्हलपर म्हणून कशा प्रकारे हँडल करता? म्हणजे तिथे जे आधीचे रहिवासी आहेत त्यांची जी सोय असते, त्यांचं जे भाडं असतं किंवा त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती काही वेगळा हे करायला लागतो तुम्हाला? नाही, वेगळा असा एफर्ट काही घ्यायला लागत नाही, कारण एक कमर्शियल बेनिफिट म्हणून जे आम्ही ऑफर देतो, आम्ही कमर्शियल ऑफर, त्याच्यात जो प्रॉफिट असतो आम्हाला मिळणारा तो 3 भागात आम्ही डिवाइड करतो. एक त्यांना फ्री एरिया देतो, सेकंड रेंट म्हणजे मंथली अलाउन्स जे असते, आणि तिसरं म्हणजे कॉर्पस. कॉर्पस ही लमसम अमाऊंट असते जी ओसीला द्यायची असते. तर त्या पहिला आणि तिसरा मुद्दा तर एक आधी एक नंतर आला. मंथली द्यायचा रेंट आला, तर रेंट आम्ही त्यांना पर स्क्वेअर फीट जो मार्केट रेट चालू असतो त्याप्रमाणे आम्ही त्यांना त्यांच्या एक्झिस्टिंग एरियावरती देतो. घरं ही त्यांनाच शोधायची असतात. आणि एक कारण एक्सपिरियन्स ते पण घेतले, पण जेव्हा आम्ही सजेस्ट करतो, जेव्हा दुसऱ्यांनी सजेस्ट केलेल्या गोष्टीमध्ये जेव्हा होतात ना, तेव्हा त्याच्यात काहीतरी हे नाही काढल्या जातात कुरबुरी. असे आम्ही म्हणतो तुम्हाला जे हवंय आम्ही एवढं तुम्हाला देऊ शकतो. आता काय वेळेला कसं होतं, एक्झिस्टिंग आमचा 1 BHK आहे, आम्ही इथे 2 BHK करून घेतोय नवीन ऍडिशनल एरिया विकत घेऊन, पण आम्हाला रेंटवरती 2 BHKच पाहिजे. सो आम्ही जे भाडं देतो त्याच्यात प्रत्येकाला 2 BHK रेंट बसेल असं नाही, आणि तो एक फॅक्टर असतो. प्रत्येकाला चॉईसचा असतो, बाबा आम्हाला रेंटनी 2 BHK मध्ये राहायला जायचंय. सो आम्ही एक सर्टन अमाऊंट त्यांना देतो, उरलेले ते टाकतात आणि 2 BHK मध्ये किंवा 3 BHK मध्ये शिफ्ट होतात. सो ऍक्च्युली रेंट हा शब्द थोडा मिसलिडिंग नाही म्हणता येणार, पण या फॉर्मॅटमध्ये बसत नाही. इट्स काइंड ऑफ अ हार्डशिप अलाउन्स ऑर अल्टरनेट अकोमोडेशन कम्पेन्सेशन. सो इट्स अ पार्ट ऑफ प्रॉफिट, नॉट द रेंट. म्हणजे तुम्हाला डेफिनेशन वाईज म्हटलं तर रेंटची डेफिनेशन वेगळी आहे. बरोबर. रेंट म्हणजे घर भाडं म्हणतो आपण, ते रेंट आहे. सो त्याच्यात कसं असतं, समोरच्या जितकं भाडं आहे तितकं मला देणं भाग आहे, पण हा तसा मुद्दाच नाहीये. फक्त हार्डशिप अलाउन्स किंवा अल्टरनेट अकोमोडेशन कम्पेन्सेशन हा शब्द लेमॅनला कळत नाही, म्हणून तो रेंट वापरतो. खूप चांगला मुद्दा. इट्स अ प्रॉफिट शेअर. आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही मगाशी जसं सांगितलं ते काय होतं? म्हणजे साधारण आता नौपाडा पाचपाखाडी म्हणून हा आपला ठाण्याचा प्राईम एरिया आहे, तिथे आता साधारण 50 रुपये 55 रुपये पर स्क्वेअर फुटाला रेंट चालू आहे. सो ते रेट पकडला जातो, आणि त्यांचा एक्झिस्टिंग एरिया जो असतो आत्ताचा राहणारा एरिया, त्याला ते मल्टिप्लाय करून तेवढं त्यांना भाडं महिन्याला दिलं जातं. मग ते समजा 50,000 निघत असेल, ते राहायला 75,000च्या घरात जाऊ शकतात. पुढचे 25,000 त्यांनी करावे, किंवा काही काही ठिकाणी ऑलरेडी दुसऱ्यांची घरं असतात, मग त्यांना तो फक्त इन्कम असतो. आणि हे तुम्हाला मॅन्डेटरी असतं टिल द पोझेशन ऑफ द न्यू फ्लॅट, फ्रॉम CC टू OC. म्हणजे आम्ही तरी असं करतो की जोपर्यंत प्लॅन सँक्शन होत नाही तोपर्यंत आम्ही बिल्डिंग रिकामी करायला सांगत नाही. आम्ही सांगत नाही, त्यांच्या उशीर आधीच्या प्रोसेसमध्ये उशीर झाल्यामुळे जर बिल्डिंग राहण्यास अयोग्य झाली असेल, अशा पण आहेत काही सोसायट्यामध्ये, किंवा ती बिल्डिंग राहणं अयोग्य आहे, इन दॅट केस त्यांनी त्यांच्या रिस्कवरती बाहेर पडणं. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या रिस्क घेऊ नका, तुम्ही तुमच्या जबाबदारीवरती बाहेर पडा, घर सोडा, दुसरे राहायला जा. आपल्या ज्या टर्म्स ठरलेल्या आहेत, ज्या वेळेला CC येईल त्या दिवसावर आम्ही तुमचं भाडं सुरू करू. नाही तर त्याला नाही तर, कारण त्याला एक तर युनिफॉर्मिटी येते, प्रत्येकाला सेम ड्युरेशनला भाडं मिळतं. नाही तर उद्या A 4 महिन्याआधी निघे गेला होता, मग तेव्हापासून त्याला भाडं सुरू आहे. B आत्ता गेला, मग त्याला ते भाडं कमी मिळतं. पण मग तो न्याय अन्याय आणि याच्यात जाण्यापेक्षा बाबा आम्ही एवढ्या ड्युरेशन तुम्हाला देणार आहोत, आणि हे पहिल्या मिटिंगला सांगितलं जातं. सो त्याच्यानंतर सोसायटीने ठरवायचं असतं की आपण कसं जायचंय, याच्या डिले करायचं आणि बिल्डिंगची अवस्था जीर्ण करायची का लॉजिकली सगळं प्रॅक्टिकली विचार करून पटापट डिसिजन घेऊन पुढे जायचं. ठीक आहे. म्हणजे ही प्रोसेस जी आहे ती अशा प्रकारे साधारण रेंटची तशी चालते. पण एकूणच जर असं आपण बघितलं की बऱ्याच वेळेला असं होतं की ते तिथले जे रहिवासी आहेत त्यांच्यातच कुठे ना कुठेतरी काहीतरी डिस्प्यूट्स असतात, आणि मग ते डिस्प्यूट सोडवता पण बरेचसे डिले होतात. आणि मग अशा वेळेला काय, एक डेव्हलपर म्हणून काय भूमिका असू शकते, किंवा ती बिल्डिंग जसं तुम्ही आता मगाशी उल्लेख केला, काही वेळेला धोकादायक इमारत सुद्धा डिक्लेअर झालेली असते, आणि मग अशा वेळेला ही प्रोसेस फास्ट करणं कुठेतरी गरजेचं असतं, मॅन्डेटरी असतं. तर मग अशा वेळेला एक डेव्हलपर म्हणून काय भूमिका असू शकते तुमची, आणि रेसिडेंटची काय असली पाहिजे, याविषयी काय सांगू शकता?
जेव्हा लिटिगेशन्स असतात किंवा जेव्हा मेंबर्समध्ये वाद असतात किंवा छोटी मोठी भांडणं तर ती मिटतात, तसा प्रश्न नाही. वेन देर इज लिगल ॲस्पेक्ट इज इन्व्हॉल्ड, मी एकाने दुसरं केस केली आहे किंवा असं काही गोष्टी घडल्या आहेत किंवा प्लॉटवरतीच प्रॉब्लेम आहे किंवा अजून जुन्या प्लॉटचा कन्व्हेन्सच झालेला नाही सोसायटी नावाने, अशा पण सिच्युएशन्स आहेत. आणि ज्यांनी बांधलं तो डेव्हलपर अजून डेव्हलपमेंटची कामं करतो. अच्छा, बरं. सो अशा केसेसमध्ये परत म्हटलं ना, सोसायटीनी तो जो त्यांचा मेन अजेंडा आहे किंवा मेन गरज आहे त्याच्यावर फोकस ठेवून चाललं, त्या गोष्टी पटापट सुटतात. की अल्टिमेट एम काय आहे की आपला इथे बिल्डिंग जीर्ण झालेले, आपल्याला घर परत पाहिजे आणि आपल्या कुठल्याही परिस्थिती बांधून पाहिजे. बरोबर. तो एकदा फोकस आणि तो एम असला की या सगळ्या गोष्टी नगण्य येऊन बाजूला पडतात. अच्छा, ओके. आणि अदरवाईज पण त्याही केसमध्ये कसं, आता काही बायलॉज खूप चांगले आलेत सोसायटीच्या ह्याच्यामध्ये की 50% 51% मेजॉरिटी असेल तर बाकीच्या 49% लोकांना से राहत नाही. अच्छा, सोसायटीमध्ये. बरं. फक्त जी प्रोसिजर अशी आहे ते 79A म्हणतात, जी डेप्युटी रजिस्ट्रार ऑफ सोसायटीजच्या मदतीने केली जाते. म्हणजे टेंडरिंग प्रोसिजर सगळं झालं, डेव्हलपर सिलेक्ट झाला की डेप्युटी रजिस्ट्रारला आपण बोलवतो सोसायटीच्या वतीने किंवा सोसायटी बोलवते, त्यांच्या समोर व्होटिंग घेतलं जातं डेव्हलपर सिलेक्शनचं. अच्छा, ओके. त्याच्यात 10 पैकी 6 लोकांनी मतदान केलं एका साईडला की बाकी 4 लोकांना चॉईस उरत नाही, दे हॅव टू वेक इट. त्यांना मेजॉरिटी बरोबर जायलाच लागतं. हो, एक अगदी 3-4 वर्षापूर्वीपर्यंत हे क्लॉजेस नव्हते. सो अशा केसमध्ये एक मेंबर पण आवडून बसायचा. एक्झॅक्टली, म्हणूनच. आता ते अशा केसेस कोर्टात खूप जायला लागल्या, नाहीतर काही काही ठिकाणी कॅज्युअलिटी पण घडल्या. बापरे. उगाच अडकल्यामुळे. स्वतः तो रूल आलाय, त्यामुळे आता त्या गोष्टी आता सुरळीत होईल. ज्या ठिकाणी लिगल ऍस्पेक्ट नाही आहेत पण जे मॅटर कोर्टात आहे किंवा त्याच्यात ते काहीच करू शकत नाही, आम्ही पण काही करू शकत नाही, सोसायटी पण काही करू शकत नाही, ती केस सॉल्व्ह होईपर्यंत. ओके. पण अदरवाईज जे छोटे मोठ्या गोष्टी आहेत, प्रॉब्लेम, ते आता सुरळीत होतात. म्हणजे आता मेजर तसे काही इश्यूज राहिलेले नाही आहेत किंवा येत नाही आहेत. ओके, नक्की. आणि एकूणच आता आपण मगासपासून तुम्ही पण उल्लेख करता FSIचा, मला तो विचारायचा प्रश्न आहे, तो टेक्निकल आहे, मला मान्य आहे, परंतु आज ना लिटरली म्हणजे तुम्ही बाजूच्या पानवाल्याला जरी विचारलं ना तरी म्हणतो, साहेब आपको तो 3 FSI मिल गया, आपको तो ये मिलेगा वो मिलेगा. म्हणजे लोकांना हे माहिती आहे शब्द, पण त्याच्या मागचं गणित काय आहे, ते एक्झॅक्टली काय, हे कोणालाही माहिती नसतं, फक्त त्याच्यावरती चर्चा करतात. पण म्हणून मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की खरंच FSIचं गणित नेमकं काय आहे, थोडंसं आम्हाला पण कळेल असं. आणि दुसरं म्हणजे की त्याचा ॲज अ डेव्हलपर किंवा ॲज अ रेसिडेंट आम्हाला खरंच काही ॲडव्हान्टेज, इम्पॅक्ट काही आहे का खरंच? FSIचं गणित वेगवेगळं आहे निश्चितच. रोड विड्थ तुम्हाला जी समोरची आहे, तुमचा ॲक्सेस रोड जो आहे त्याच्यावरती तुमचा FSI बदलतो. ओके. आणि हा एक फॅक्टर आला. सेकंडली तुम्हाला FSI किती असला पण तुमचा प्लॉट छोटा असेल, ओके, तर तुमच्या प्लॉटवरती किती FSI कन्झ्युम होतोय हा पण फॅक्टर येतो. सो या दोन्ही गोष्टींनी जेव्हा गणित जुळतं ना तेव्हा मॅक्झिमम पोटेन्शियल सोसायटीला मिळतं. ओके, बर. आता ज्या ठिकाणी 9 मीटरचे रस्ते आहेत तिथे FSI, टोटल FSI जो मिळतो तो 3 FSI मिळतो साधारण. हाच साधारण 1.5 पटांनी वाढत जातो जसा जसा रोड मोठा वाढत जातो. 9, 12, 15, 24, 30 असे स्लॅब्स आहेत रोडचे. म्हणून सुरुवातीला म्हटलं की तुम्ही PMC करून तुमची केस अनालाइज करून घेणं आणि स्टडी करणं फार महत्वाचं आहे प्रत्येक सोसायटीने, की आपण कुठे आहोत. करेक्ट. म्हणजे प्रत्येक वेळेला आपली आहे छोटासा प्लॉट आणि प्रत्येक वेळेला तो मोठ्या प्लॉटवरती कम्पेअर करायचं किंवा रोडशी कम्पेअर करायचं, तिथे एवढं मिळतंय आणि मला का नाही, हे इथे वर्कआउट होत नाही. अच्छा. ॲपल टू ॲपल तर अजिबात वर्कआउट, म्हणजे ॲपल टू ॲपल करायला गेलं तर ते क्लिअर कट समोर दिसतं किंवा फॅक्टर कुठले आहेत वेगवेगळे. पण ते नजरअंदाज केलं जातं किंवा बाजूला ठेवलं जातं कारण फक्त बेनिफिटच्या गोष्टी उचलल्या जातात. करेक्ट. काही काही ठिकाणी असं पण असतं की सोसायटी सांगण्यावरनं सांगितलं की आम्हाला रेंट नको, कॉर्पस नको, आम्हाला एरिया द्या फक्त. सो त्या केसमध्ये तो जो काय बेनिफिट आहे तो सगळा एरियामध्ये पास ऑन होतो. अच्छा, असं पॉसिबल असतं? हा, होतच. कारण शेवटी म्हटलं तो इट्स अ प्रॉफिट शेअर. सो तुम्हाला कुठल्या पद्धतीत द्यायचं हे सोसायटीने सांगायचं. ओके, अच्छा. त्यामुळे तो 25% आणि रेंट पाहिजे आणि कॉर्पस पाहिजे, ज्याचं 35% आणि काहीच नको असं पण होतं. ओके. सो वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स. त्यामुळे सो यू कॅनॉट कम्पेअर, म्हणजे दोन बाजूचे प्लॉट पण कम्पेअर नाही करू शकत कारण प्रत्येक ठिकाणी राहणाऱ्या माणसांची मेंटॅलिटी वेगळी आहे, विचारसरणी वेगळी आहे आणि रिक्वायरमेंट वेगळी आहेत. करेक्ट, बरोबर.
सो अगदी बाजू खेटून प्लॉट आहेत तरी पण ते सेम होऊ शकत नाही. दिसतेच येते की रिडेव्हलपमेंटची अशी आहे की अक्षरशः बाजूबाजूच्या बिल्डिंग रिडेव्हलप होत आहेत. मला वाटतं त्या वेगळ्या असूच शकतात. सो जेव्हा एका ठिकाणी FSIला एकाला एक कन्झ्युम आहे आणि एका ठिकाणी एकाला 1.2 किंवा 20% एक्स्ट्रा कन्झ्युम आहे, अशा दोन बिल्डिंग जरी एकत्र आल्या तरी पण त्यांना सारासार विचार करून पुढे जायला लागतं, कारण दोघींना मिळणारे बेनिफिट वेगळे असतात. कारण मिळणारा FSI सेमच आहे, म्हणजे इथे पण 3 आहे इथे पण 3 आहे, बरोबर, पण यांनी ऑलरेडी 20% वापरलाय, जास्त आधीच वापरलाय. करेक्ट. ओके. आणि हेच खूप अनसर्टन फॅक्टर्स आहेत ऍक्च्युली, आणि याच्यातनं यू कॅनॉट से की आता मी सोल्युशन पण सांगू शकत नाही आणि याच्यातनं या मार्गाने पुढे जाऊ शकता हे पण काहीच आपण करू शकत नाही. ती केस टू केस बेसिसवरतीच, म्हणजे असं वकिलाचं असतं की प्रत्येक केस वेगळी आहे, तो आता काहीच सांगू शकत नाही की याचा निर्णय काय लागेल. तसंच आहे. पण जसं आपण आता म्हणतोय की रिडेव्हलपमेंटची म्हटलं मी मग प्रोसेस खूप मोठी आहे किंवा लेंदी आहे. बऱ्याच वेळेला असं होतं लोकांचं की आता रिडेव्हलपमेंटला जावं लागतं म्हणून ते जातात, कारण त्यांची मनाची तयारी नसते याच कारणामुळे की एकदा गेलं की आपण अडकलो, किती वर्ष आपण घराच्या बाहेर राहू माहिती नाही, परत ते मिळेल की नाही माहिती नाही. बऱ्याच वेळेला मोठे मोठे प्रोजेक्ट्स हॉल्ट होतात, ते पूर्णच होत नाहीत किंवा खूप वेळ लागतो. तर मग अशा वेळेला आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रेराचा. तर मग काय म्हणजे रेराचं या सगळ्यावरती कशा प्रकारे गव्हर्नन्स आहे किंवा कशा प्रकारे रेरा हँडल करता या सगळ्या गोष्टी, आणि आता परिस्थिती बदलली आहे का रेरामुळे? परिस्थिती बदलली आहे रेरामुळे पार्शली. ओके. ॲज फार रिडेव्हलपमेंट कन्सर्न पार्शली बदलली आहे, कारण रिडेव्हलपमेंटच्या केसमध्ये कसं होतं, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जेव्हा होतं तेव्हा प्रत्येक मेंबर ॲग्रीमेंटचा पार्टी होतो. सोसायटी, मेंबर आणि डेव्हलपर असं ट्राय पार्टी ॲग्रीमेंट असतं ते. ओके. सो डेव्हलपर आणि सोसायटी ॲग्रीमेंटमध्ये जाते आणि प्रत्येक मेंबर ते कन्फर्म करतो. ओके. दॅट मीन त्याची पण अनुमती आहे. या केसमध्ये कसं होतं की रेरा एक्झिस्टिंग मेंबर्सना ॲप्लिकेबल होत नाही, बिकॉज दे आर पार्ट ऑफ अ प्रोजेक्ट, दे आर को प्रमोटर्स. अच्छा. ओके. वी आर डेव्हलपर, दे आर को प्रमोटर, कारण आमच्या नावावर टायटल येत नाही. बरोबर. ओनरशिप सोसायटीकडेच राहते, सो दे आर को प्रमोटर. सो ते रेराच्या अंडर फॉल होत नाहीत ऍक्च्युली. तरी पण बाकी सगळे नॉर्म जे आहेत की नवीन विकायचं असेल तर आम्हाला रेरा रजिस्ट्रेशन पाहिजे, 3 अकाउंट मेंटेन करायचे आहेत सगळं. सो ते आम्ही सगळे बेनिफिट एक्झिस्टिंग मेंबरला आम्ही पास ऑन करतो की तुम्ही पण याच मार्गाने या, म्हणजे तुम्ही आपोआप त्या प्रोटेक्शनमध्ये याल. ऍक्च्युली रेरामध्ये अजूनही पुनर्विकास हा वेगळा हे नाहीये रेरामध्ये. देयर इज नो सेपरेट डिव्हिजन, कारण तो अजून नाही. म्हणते रेराच्या दृष्टीने खूप निश आहे. मी महाराष्ट्रात म्हटलं तर फक्त मुंबई, पुणे आणि ठाणं आणि कल्याण डोंबिवली. ओके. अजूनही एवढंच आहे. बाकी तर मुवमेंट तुम्ही पडघ्याच्या पुढे गेला तिकडे नाशिक साईडला किंवा तिकडे तुम्ही पनवेल क्रॉस केलं की जागा मोकळ्या दिसतात की अजून आहेत, थोड्याफार तरी आहेत असं. किंवा बंगले आहेत किंवा 2 मजल्याच्या बिल्डिंग आहेत, छोट्या इमारती किंवा छोट्या जागा आहेत. खरं. आणि सिडकोचा भाग तर नवी मुंबईचा वेगळाच आहे, कारण ती प्लॅन्ड सिटी आहे, त्यामुळे तो पूर्ण वेगळाच आहे. त्याच्यात आता पण हळूहळू यायला लागेल, पण ते आता वाढतंय. 10-15 वर्षांनी नवी मुंबईमध्ये पण डेव्हलपमेंट सुरू होतील. ओके. नक्की. पण म्हणजे एकूण रेराचा तुम्ही म्हणाला रेराचं पार्शल झालाय, पण शिस्त लागली डेव्हलपर्सना. त्याच दृष्टीने विचारत होते, कारण 3 अकाउंट आम्हाला ओपन करायला लागतात. 100%, 70%, 30%. पैसे 100% येणार. बँकच ते 70-30 करते. ओके. आणि 70 मधले पैसे जे असतात ते 30 मध्ये आणायला आम्हाला सीएचं सर्टिफिकेट सबमिट करायला लागतं की आम्ही एवढा खर्च प्रोजेक्टवरती केलेला आहे. ओके. ट्रान्सपरन्सी. आणि मग ते आम्हाला 30%च्या अकाउंटमधनं खर्च करता येतात. आम्हाला फक्त चेकबुक जे मिळतं हे 30%च्या अकाउंटच मिळतं. अच्छा. 70% पण मिळत नाही आणि 100% पण मिळत नाही. आणि रेरा रजिस्ट्रेशनचे नॉर्म पण खूप स्ट्रिंजंट झालेत पहिल्यापेक्षा. आता मी पूर्वी मी बसून स्वतः करायचो, अर्ध्या पाऊण तासामध्ये रजिस्ट्रेशन होऊन जायचं, 7 दिवसामध्ये सर्टिफिकेट यायचं. 2019-20 ची गोष्ट, जेव्हा रेरा सुरुवातीला आला तेव्हा. ते नंतर तर असं आहे की आता 2-3 महिने लागतात, कारण एवढं ते जटिल झालंय. मध्ये एक तो गोष्ट घडली होती कल्याण डोंबिवलीला, 17-18 इमारतींना बोगस सीसी दिली होती आणि त्याच्यावरती त्यांना रेरा सर्टिफिकेशन पण झालं होतं. त्याच्यानंतर ते जास्त अजून सगळं टाईट केलंय. सो म्हणायला रेराचं प्रोटेक्शन आहे एक्झिस्टिंग मेंबर्सना पण, कारण त्याचे बाकी सगळे नॉर्म आम्हाला ऍप्लिकेबल होतात. 5 वर्ष सर्व्हिस वॉरंटी, वॉटरप्रूफिंग, पेंटिंगचे जे काही नॉर्म्स आहेत की सगळ्या सर्व्हिसेस दिल्या पाहिजेत, हे सगळं आम्हाला ऍप्लिकेबल आहे. कारण शेवटी ते कुठेतरी आमच्या प्रोफाईलवरती
अफेक्ट होतं. आणि डायरेक्ट काही प्रॉब्लेम झाला तर रेराला आमचे अकाउंट फ्रीज करण्याची पण अथॉरिटी आहे प्रोजेक्टची. सो एक बेसिक तुमच्यावरती बेसिक अंकुश आहे. आणि रिडेव्हलपमेंटच्या केसमध्ये याला अजून एक फॅक्टर ऍड होतो, तो म्हणजे भाड्याचा. अच्छा. यांना जो मंथली भाडं द्यायचं आहे आम्हाला, ते आम्ही किती वर्ष देत बसणार. सो ॲज अ डेव्हलपर म्हणून मला ते प्रोजेक्ट डिले करून काहीच फायदा नाही आहे. कमीत कमी 3-3.5 लाख रुपये महिन्याचं भाडं आहे छोट्या छोट्या बिल्डिंगचं ठाण्यामध्ये. सो 24 महिने जरी म्हटलं तरी 72 लाख साधारण भाडं द्यायला, म्हणजे 1 कोटीच्या आसपास खर्च आहे. तुम्ही उगाच कशाला अजून 1 वर्ष तेवढा खर्च करतो, म्हणजे कारण त्याचा रिकव्हरी नाही आहे मला कुठनं, तो एक्सपेंडिचरच आहे. करेक्ट. सो हे 2 फॅक्टर ड्राईव्ह करतात. त्यातला काही काही ठिकाणी रेंट जास्त ड्राईव्ह करतो काही काही सोसायट्यांमध्ये. बरोबर. आमच्या तरी म्हणजे माझ्या कंपनीमध्ये तरी माझा आणि माझे पार्टनर जे आहेत त्यांचं आमचं असं की रेंट आपल्याला मेन आहे. रेरा तर काय होत राहतं, करेक्ट. रेंट नाही भरायचंय. सो तो एक ड्रायव्हिंग फोर्स आहे की आपोआप ते 18 महिने 24 महिने किंवा दृष्टीने. ओके. पण तुम्हाला एक टाइमलाईन असते, आम्ही स्वतः घालून घेतलेली असते की आम्हाला या प्रोजेक्टसाठी 24 महिने भाडं भरायचे. कारण आम्ही जेव्हा फिजिबिलिटी मांडतो प्रोजेक्टच्या प्रॉफिटेबिलिटीची, तेव्हा एक सर्टन महिन्याचं भाडं पकडतो, एवढे महिने भाडं द्यायचंय. सो त्याच्या पुढे गेलेला आमचा लॉस आहे डायरेक्ट. सो बिल्डिंगच्या आकारावरून आता अंदाज आलाय की बिल्डिंग किती महिन्यात पूर्ण होईल, तेवढ्या महिन्याचं भाडं आम्ही पकडलेलं असतं. त्याप्रमाणे मग सगळं प्लॅनिंग असतं. ओके. पण जसं तुम्ही आता म्हणालात की या सगळ्या नॉर्म्समध्ये रेराचा कुठेतरी एक अंकुश आहे, पण मग त्याची काही स्क्रुटिनी किंवा त्यांच्याकडनं अशा गोष्टी होतात की ज्याच्यावर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत जर का, तर मग त्याची स्क्रुटिनी होते का? आणि तो ॲडव्हान्टेज मग रेसिडेंट्सना मिळतो का, सोसायटीला मिळतो का? तो इनडायरेक्ट ॲडव्हान्टेज आहेच. इनडायरेक्ट ॲडव्हान्टेज, कारण दर 3 महिन्याला आम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करायचा आहे रेराला. ओके. प्रोग्रेस रिपोर्ट. मग त्यात सगळे आर्किटेक्ट सर्टिफिकेट असतं, RCCचं असतं, साईट इंजिनियरचं असतं आणि CAचं असतं. अच्छा. आणि प्रत्येक वेळेला आम्हाला आम्ही फ्लॅट कोणाला कुठले विकलेत हे पण अपडेट करायला लागतं. बरं. आणि त्याला डायरेक्ट डिबारिंगच आहे. इफ यू डोंट सबमिट द क्वार्टरली रिपोर्ट, डायरेक्ट डिबारिंग आहे. म्हणजे 2-3 नोटीस येतात. मग आधी तुमचं अकाउंट फ्रीज होतं, मग अनलेस अँड यू फुलफिल ऑल द रिक्वायरमेंट विथ द पेनल्टी, तुमचं ते अनफ्रीज होत नाही. बापरे. ओके. सो ते परवडण्यासारखंच नाही आहे. एक्झॅक्टली. सो इट्स अ स्ट्रिक्ट प्रोसेस थोडक्यात तुमच्यासाठी डेव्हलपर. कारण ऍक्च्युली रिडेव्हलपमेंटमध्ये ना जर सगळं नीट असेल ना, तर आम्हाला ॲज अ डेव्हलपर म्हणून स्कोपच नाही आहे प्रोजेक्ट न करण्यामध्ये. अच्छा. कारण 3 गोष्टी आहेत. एक रेरा आहे, एक भाडं आहे, आणि तिसरं म्हणजे मग आमचं सगळं रेफरन्सवरती चालतं. एक अडकलं की हे यायचं पुढे अडकतं की पुढचं कोणी आमच्याकडे येतं, नाव करावं येतं. एक्झॅक्टली. सो मला असं वाटतं डेव्हलपर जास्त बांधला गेलेला आहे कुठेतरी रिडेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून विचार केला तर डेफिनेटली. आणि सेकंड प्रॉब्लेम असा की अजून इंडस्ट्री म्हणून कन्सिडर होत नाही. सो इंडस्ट्रीचे बेनिफिट्स आहेत. ओके. अच्छा. ते नाही आहेत जे मेजरली फायनान्सिंगमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतात. करेक्ट. नक्कीच मला वाटतं खूप वेगळा आस्पेक्ट तुम्ही दिलात, कारण ह्या दृष्टिकोनातून विचार केला जात नाही. कारण आपली जी साईड असते ती एक सामान्य माणसाची साईड असते, ती विचार करण्याची दृष्टिकोन तो असतो की आपण एक सोसायटी मेंबर म्हणून आपल्याला काय बेनिफिट मिळेल. आणि त्या दृष्टिकोनात मला तुम्हाला विचारायचं आहे पुढे की जसं आता तुम्ही म्हणालात की आजकाल लोकांच्या डिमांड्स पण वाढलेल्या आहेत, तर एकूणच तो पॅटर्न कुठेतरी चेंज होताना दिसतोय तुम्हाला. कारण जर का असं आता बघितलं तर बेसिकपेक्षा लक्झरीकडे जाण्याचा एक ट्रेंड वाढत चालला आहे लोकांचा. त्यांना ॲम्युनिटीज हव्या असतात, आता फॅसिलिटीज हव्या असतात. म्हणजे सुरुवातीच्या काळात रिडेव्हलपमेंटला मला वाटतं तुम्हाला पण सोपं असेल की चला फक्त एक लिफ्ट हवी आहे त्यांना, कारण आता म्हातारे लोक आहेत, हे आहेत, त्यांना चढता येत नाही. पण आज तिथे जाऊन थांबत नाहीत गोष्टी. रिडेव्हलपमेंट करायचं म्हटल्यानंतर जसं तुम्ही मगाशी म्हणालात ना, ते L1 L2 त्याच्या पलीकडे जाऊन मला ॲम्युनिटीज कोण देतोय, मला या गोष्टी कोण देतोय, ह्याच्याकडे कुठेतरी एक लोकांचा एक दृष्टिकोन हे झालाय. तो तुम्हाला कशा प्रकारे हँडल करायला लागतो, किंवा त्या खरंच गरजा आता म्हणजे सिटी लेवलला पूर्ण करणं शक्य आहे का, असं माझं म्हणणं आहे खरं तर. काही काही बाबतीत ते पूर्ण करणं ॲक्च्युली शक्य आहे. बरं. आणि त्या केल्याही जातात डेव्हलपर्स, कारण तो आमचा पण सेलिंग पॉईंट आहे. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल पार्किंग अगेन्स्ट द पोडियम पार्किंग. बरं. आता पोडियम पार्किंगला मेंटेनन्स जास्त आहे, एरिया जास्त लागतो, स्ट्रक्चर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जास्त लागतं, प्लॉट मोठा लागतो. पण विजावीज माझी गाडी माझ्या जागेत लावायला मला सोपं आहे. सिस्टीममध्ये माझा डिपेंडन्सी नाही आहे, किंवा त्याच्यात बिघडली किंवा काही पुढे मागे झालं, गाडीचा डॅमेज व्हायचे चान्सेस कमी आहेत. पण ॲट द सेम टाइम जागा पाहिजे. सो जे मोठे प्लॉट आहेत तिथे ते पॉसिबल आहे. सो जिथे मोठे प्लॉट आहेत तिथे आमच्याकडनं समोरनं दिलं जातं की पोडियम होतंय, आपण पोडियमला जाऊया. पण मग आम्ही विकायला गेला तर आम्ही सोसायटीत पण पास ऑन करतो ते बेनिफिट. बरोबर. त्याच्यानंतर मेजरली म्हणजे
दुसरा मुद्दा काय होता? नाही म्हणजे हे जे सगळं सगळं डिमांड जी असते ती तुम्हाला ॲज अ डेव्हलपर ती फुलफिल करणं प्रत्येक वेळेला पॉसिबल आहे का? कारण त्या वाढल्यात ना आज कुठेतरी. हे तर तुम्ही पार्किंगचं म्हणालात, स्विमिंग पूल असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, बऱ्याच गोष्टी आता अपेक्षित असतात करणं कुठे ना कुठेतरी. पण हे ॲक्च्युली फिजिबल आहे का? नाही, एवढं सगळं फिजिबल नाही आहे रिडेव्हलपमेंटच्या केसमध्ये. फार फार तर पोडियम पार्किंग किंवा रूफटॉप टेरेसपर्यंत आम्ही आता जाऊ शकतोय काही काही प्लॉटमध्ये. कारण आतापर्यंत येणारे हे छोटेच प्लॉट होते. आता ह्याच्यानंतर जे येतील सोसायटीज ते प्लॉट मोठे, म्हणजे व्हॉट वी कॅन फोरसी हे प्लॉट मोठे आहेत. तिथे या गोष्टी सगळ्या परत आपल्याला रिइन्स्टेट करता येतील. त्यामुळे आम्ही जितकं थोडक्यात असं असतं की जे बेनिफिट मागतात सोसायट्या, त्याच्यात आमचा पण सेलिंग पर्स्पेक्टिव्ह वाढत असेल ना तर ते सहज दिल्या जातात. पण छोट्याशा प्लॉटवरती जिथे 8 मजले पण बसायला प्रॉब्लेम आहे, तिथे जेव्हा या रिक्वायरमेंट येतात ना तिथे मग ते सगळं गणित बसत नाही अजिबात. मग त्यातनं त्यांना सोसायटीला त्या भावनेतनं बाहेर कसं काढायचं आणि समजावून कसं सांगायचं, याच्यात थोडा आम्हाला प्रयत्न करायला लागतात किंवा कठीण जातं. कधी कधी ते मोडतं, कधी कधी सक्सेसफुल होतो समजावून सांगण्यामध्ये. पण याच्यात पण मेजर हे जो आहे ना रोल हा पीएमसीचा आहे. अच्छा. कारण ते सुरुवातीपासून असतात. हो, करेक्ट. सो काही काही गोष्टींना सुरुवातीलाच जर आपण कंट्रोलमध्ये ठेवलं सोसायटीच्या दृष्टीने, किंवा तुम्हाला नाहीच होणार आहे, तर नंतर ते पॉईंट येत नाहीत. बरोबर. आणि असं म्हणतो की सोसायटीमध्ये कोणाला काही माहिती नसतं, शेवटी गायडन्स पाहिजे असतो. तो गायडन्स प्रॉपर मिळाला की ते सगळं पुढे जातं. त्यामुळे याच्यात मेजर रोल पीएमसीचा आहे. आधी जिथे प्लॉटची स्टडी करून FSI किती आणि किती कन्झ्युम होतं हे सगळं बघितलं जातं. बरं. नाही, पण म्हणजे माझा विचाराचा दुसरा उद्देश हा होता की जसं आता तुम्ही म्हणालात की FSI त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी जर का डिपेंड असतील तर या सगळ्या अम्युनिटीज किंवा फॅसिलिटीज या पण त्याच्यावरती कुठेतरी डिपेंड करतात, किंवा त्याच्यावरती तो कंट्रोल असतो का कुठेतरी की तुम्हाला देता येतील किंवा नाही देता येतील? नाही. फॉर एक्झाम्पल जिम असेल, काही गार्डन असेल, काही हे रिक्रिएशनल एरिया असेल, तसं म्हणते मी. नाही, आता याच्यातल्या काही गोष्टी फ्री ऑफ FSI आहेत. अच्छा. पोडियम गार्डन, रूफटॉप गार्डन, पार्किंगचं पोडियम जे असतात ते FSI मध्ये नाही आहेत. सो ते पूर्णपणे ऐच्छिकमध्ये येतं आमच्या, आणि प्लॉटच्या कॅपॅसिटीवरती की पॉसिबल आहे की नाही. जिम आणि सोसायटी ऑफिस हे मॅन्डेटरी आहेत गोष्टी देणं. सर्टन नंबर ऑफ 30 मेंबरच्या वरती सोसायटी गेली की देणं मॅन्डेटरी आहे. आता त्याच्यात किती फॅसिलिटी द्यायच्या हे परत आमच्यावरती ऐच्छिक आहे. ते निगोसिएशन भाग असतो, ते आम्ही देतो पण बऱ्याच ठिकाणी. बाबा तुम्ही इक्विपमेंट देतो आम्ही, कारण नुसतं खोली करून काय करायचं. सो इन टोटल प्रोजेक्टच्या टर्नओव्हरमध्ये ते काही कॉस्ट जास्त नसते, सो ते देणं काही प्रॉब्लेम नसतो. सो ते दिलं जातं. आणि हा ट्रेंड आता वाढत चाललाय, कारण परत कंजेस्टेड मेन सिटीला टाउनशिपची कम्पेअर केलं जात आहे. म्हणूनच हा प्रश्न विचारला मी तुम्हाला. जे आणि प्रत्येक ठिकाणी रिडेव्हलपमेंट म्हटलं की ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणजे ओपन लँड प्रोजेक्ट जे असतात, म्हणजे हा जो आपण ज्या एरियात आता आहोत हा सगळा ग्रीनफील्ड आहे. आधी काहीच नव्हतं. जुनी बिल्डिंग काही नव्हती, कोणी राहणारे काही नाही, नव्याने बांधले, त्याला ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणतात. त्याच्यात सगळं डेव्हलपरवरती हातात असतं की कसं बांधायचंय, काय करायचंय, किती द्यायचे आणि काय विकायचंय. रिडेव्हलपमेंटमध्ये तो आम्हाला अंकुश असतो की सर्टन एक गोष्टी या द्यायच्याच आहेत आणि याच फॉर्मॅटमध्ये द्यायच्या आहेत. सो ते त्याप्रमाणे ते खूप रिस्ट्रिक्शन तिकडे येतात, कारण बिल्डिंग पण त्याप्रमाणेच जाते. आमचे फ्लॅट सायझेस पण त्याप्रमाणे येतात. म्हणजे खालती फ्लॅट वेगळे आहेत, वरती फ्लॅट वेगळे, असं करू शकत नाही स्ट्रक्चरली. कारण बिल्डिंग वेडीवाकडी तर बांधू शकत नाही. सो खालती 2 आणि 3 BHK असतील तर वरती पण त्याच साईजचे करायचे. मग भलेही मार्केट ट्रेंड वेगळा असू दे. पण ह्या सगळ्यामध्ये आता जे तुम्हाला प्रत्येक रहिवाशाशी सोसायटीमधल्या कुठे ना कुठेतरी एक डील करायला लागतं, निगोसिएशन्स करायला लागतात. पण हे ओनरशिपवाले झाले. आता तिथे जे भाडेकरू असतात, राहणारे पूर्वापार राहणारे असतात, बऱ्याच वेळेला 30-30 वर्ष त्यांच्याबरोबरच राहणारे असतात. अशा वेळेला मग त्यांच्याबरोबर काही वेगळ्या प्रकारचं डील करायला लागतं. भाडेकरूंना काही वेगळे कायदे आता झालेले आहेत त्यांच्या दृष्टिकोनातनं, त्यांना फायदेशीर असे, तर मग अशा वेळेला रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत कशा प्रकारे त्यांना ट्रीट केलं जातं? त्यांच्याकडे 2 ऑप्शन असतात आमच्याकडे. एक तर त्यांना घर देणं मॅन्डेटरी आहे, त्यांना जागा देणं मॅन्डेटरी आहे भाडेकरूंना. पण ती भाड्याची का ओनरशिपची याच्यात ऑप्शन आहे. सो भाड्याची जागा देणं आम्हाला कंपल्सरी आहे. सो त्यांनी आधी भाडेकरू होतात, भाडेकरू राहा, पुढे भाडं नवीन प्रमाणे द्या. अच्छा, हा एक ऑप्शन. सेकंड ऑप्शन, तुम्हाला एवढी आमची कॉस्ट आहे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे, तेवढे आम्हाला पैसे आहे, तुम्हाला ओनरशिप करून देतो. मग त्यांचा मार्केट रेट येत नाही, त्यांच्याकडे आम्ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट पेक्षा थोडेसे जास्त पैसे घेतो आणि विषय
संपवायचं प्रपोजल आम्ही समोर देतो. ओके. 50% पहिल्याला जातात की आम्हाला नाही, आम्हाला भाडे करू म्हणूनच राहायचंय. आणि 50% नवीन याला जातात. ओके. त्या 50%तले पण 3-4% असं की आम्हाला सोडूनच जायचंय. हां, एक्झॅक्टली, राईट. मग आम्हाला नवीन म्हणजे ओनरशिप पण नकोय या फ्लॅटची आणि आम्हाला भाड्या पण नकोय, आम्हाला सोडूनच जायचं. अशा वेळेला आमचा जो खर्च येतो बांधायचा तो सोडून त्यांना जे काही पैसे वरचे उरतील ते आम्हाला ते कंपन्सेशन देऊन त्यांना आम्ही मोकळं करतो. ओके. त्या रिलीज डीड वगैरे सगळ्या गोष्टी करायला लागतात. ओके. आणि मग त्याप्रमाणे मग ती सगळी लिगल प्रोसिजरची त्यांची तयारी असेल तर ते आम्ही करतो. नाहीतर मग काहीच समासम येत नसेल तर आम्ही सांगतो तर तुम्ही हे बघा, आम्हाला जागा द्यायची आहे, भाड्याची जागा देतो, तुम्ही नवीन करार करा, पुढे राहा. चर्चा काही होऊ शकत नाही कारण आपण एका टेबलवरती येऊ शकत नाही. करेक्ट. पण जागा देणं मॅन्डेटरी आहे हे नक्की. बरं, पुढचा प्रश्न असा येतो ना बऱ्याच वेळेला, जसं आपण आता म्हणतोय की तुमची बाजू एक ॲज अ डेव्हलपर म्हणून मी समजून घेतली, परंतु हे जे सोसायटीचे मेंबर्स असतात ना त्यांना कुठेतरी बऱ्याच वेळेला असे एक्सपिरियन्स येतात किंवा त्यांच्या आजूबाजूला आलेले असतात. जसं मी म्हटलं, आपण कंपॅरेटिव्ह स्टडी होतो याच्यामध्ये खूप, की बाबा आम्हाला बिल्डरने फसवलंच आहे किंवा म्हणजे एक निगेटिव्ह आस्पेक्ट अजूनही कुठे ना कुठेतरी आहे किंवा एक निगेटिव्ह कॉन्सेप्ट मनामध्ये असते, भीती असते की बाबा अडकलं तर किंवा बिल्डर फसून निघूनच गेला. अशी उदाहरणं आपण बघितलेली आहेत ह्याच्या आधीच्या काळात पण, की अर्धवट काम केलं आहे, बिल्डिंग अर्धवट पडली आहे आणि तो निघून गेला आहे आणि आता पैसे मिळत नाही आहेत, जागाही पूर्ण होत नाही. अशा वेळेला या लोकांची अवस्था खूप बिकट झालेली असते, काहीच त्यांच्या हातात नसतं. तर मग अशा वेळेला त्यांना काही लिगल म्हणा किंवा रेरा म्हणा किंवा कुठलाही अशा प्रकारचा एक भक्कम सपोर्ट पाठिंबा आहे? हे त्यांचं बायबल म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. बरं. त्याच्यात 2-3 क्लॉजेस असतात. एक तर आर्बिट्रेशन क्लॉज असतो, एक तर टर्मिनेशन क्लॉज असतो आणि दुसरा पेनल्टी क्लॉज असतो. सो आर्बिट्रेशन असेल तर टर्मिनेशन तरी पण टाकायचं की नाही सोसायटीवरती किंवा त्यांच्या लिगल ॲडवायझरवरती अवलंबून असतं. माझ्या मते 3 क्लॉज असणं गरजेचं आहे कारण त्याला एक सेट पॅरामीटर येतो, सेट टाइम ड्युरेशन येतं, सगळं येतं. आर्बिट्रेशन म्हणजे जर नॉन परफॉर्मन्स असेल तर आर्बिट्रेटर नेमून गोष्टी पुढे लिगली होतात. आर्बिट्रेटर म्हणणं पण काही झालं नाही तर टर्मिनेशन करायचा अधिकार सोसायटीकडे असायला पाहिजे, जो पॉईंट सोसायटीने टाकला पाहिजे. डेव्हलपर तर काय स्वतःहून टाकणार नाही, तो सोसायटीने टाकला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे पेनल्टी, डिले, इन केस ऑफ डिले, म्हणजे जेन्युइनली काम चालू आहे पण डेव्हलपरच्या क्लिअर कट लेथार्जिकपणामुळे डिले झालाय तरचा पेनल्टी क्लॉज म्हणतो. मग याच्यात सोसायटीनी पण वाजवी असणं गरजेचं आहे. सगळ्याचे तिन्ही पॉईंटला दोन्ही अँगल असणं गरजेचं आहे, पण ते पॉईंट असणं गरजेचं आहे डेव्हिमध्ये, व्हॅलिड पॉईंट्स आहेत. जी काही प्रोजेक्ट अडकलेली आहेत किंवा जी याच्यानं बाहेर पडू शकत नाहीयेत त्याच्यात एक तर हे पॉईंट कमकुवत आहेत किंवा नाहीच आहेत काही केसमध्ये. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये मग जर का असं अडकलं आणि जर का सोसायटीला त्यावेळेला वाटलं की बिल्डर आपल्याला बदलायचं आहे तर इज इट पॉसिबल? इट इज पॉसिबल, प्रोसेस इज लेंदी. कारण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट कॅन्सलेशन हे वन साइडेड नाही होऊ शकत. अच्छा. म्हणजे त्याला नोटीस पाठवणं हे सगळ्या प्रोसेस आहेत. नोटीसना उत्तरं नाही आली 3 तर मग वन साइड टर्मिनेशनची ऑर्डर कोर्टातनं मिळू शकते. ओके. पण असे केसेस खूप कमी आहेत कारण डेव्हलपरकडनं काही ना काहीतरी रिस्पॉन्स दिला जातो. आणि 40% वेळेला असं होतं की बरेच प्रोजेक्ट या कारणामुळे अडकलेले असतात की आधीच्या ज्या कंडिशन सोसायटीच्या असतात ना त्या कंडिशनवरती प्रोजेक्ट घेतलेलं असतं आणि त्या मार्केट रेटमध्ये कंडिशन बदललेले असतात. सो व्हायबिलिटीचा प्रश्न येतो प्रोजेक्टच्या. असे पण आहेत, पण त्या केसमध्ये पण सोसायटीनी पण शेवटी ते समोरासमोर बसून डिस्कशन करायची गोष्ट आहे. पण पॉईंट तिन्ही असणं गरजेचं आहे. नक्की. पण एकूणच आपण जसं आता हे डिस्कस केलं तसं लक्षात येतं की दोन्हीकडनं व्हॅलिड पॉईंट असणं गरजेचं आहे आणि दोन्हीकडनं कुठेतरी समजूतदारीने मार्ग काढत पुढे गेलं तर डेव्हलपमेंट फार कठीण नाही. आपण शेवटच्या मुद्द्याकडे येताना मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की आत्ता सरकारने अनेक नियम बदलले आहेत, तर त्या दृष्टिकोनातून रिडेव्हलपमेंटच्या बाबतीतही काही नियमांमध्ये किंवा काही कायद्यांमध्ये बदल झालेत का? काही बेनिफिशियल आहेत का? भविष्यात काही होऊ शकतात का? असं काही दिसतंय का चित्र? कारण रिडेव्हलपमेंट खूप आता होतीये आणि होताना दिसते. रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा हे म्हणजे स्वयं पुनर्विकास, सेल्फ डेव्हलपमेंट. जे आलं बऱ्याच वर्षापूर्वी आहे ऍक्च्युली, 17-18 साली ते आलं. पण त्याला बँकिंगचा जो सपोर्ट पाहिजे होता ना ते अजून तितकं सुरळीत झालेलं नाही. कारण एक तर त्याचा अधिकार फक्त
फक्त डिस्ट्रिक्ट बँकांना दिलाय ओके. प्रत्येक. हां, बाकी प्रायव्हेट बँका, कोऑपरेटिव्ह किंवा नॅशनल बँकांना तो अधिकारच नाही. डिस्ट्रिक्ट बँकांची गत आणि शोककळा वेगळी आहे, शोकांतिका वेगळी आहे. हां, त्याच्यातले आणि प्रॉब्लेम बऱ्या ठिकाणी असे आले की ती तुम्ही अप्लाय करा तर तिच्यात ते आतले जो भ्रष्टाचार आहे ना त्यातनं त्यांना पैसे फंडिंगचे मिळत नाहीत. करेक्ट. सो याच्यातनं वाया मीडिया एक सोसायटी अशी काढू शकते की प्लॅन सँक्शन करायचे, सगळं करायचं आणि नंतर कॉन्ट्रॅक्टर नेमायचा. अच्छा, ओके. आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं बाबा आमचे 10 आहेत, उरलेले 10 तुला विकायला आहेत, या विकायचे राईट्स तुला देतो आणि आम्हाला कन्स्ट्रक्शन अग्रीमेंटवरती बांधून दे. पण मग भविष्य काळात हे सेल्फ रिडेव्हलपमेंट सस्टेन होईल. हेच सस्टेनेबल आहे कारण याच्यात होतंय कसं की FSI खूप आहे. सो एखाद प्लॉटवरती असं होतं की आत्ता 20च फ्लॅट आहेत पण FSI खूप जास्त आहे, सो ऑफर जास्त मागितली जाते, त्याच्यातनं डेव्हलपर तिथे 50 फ्लॅट बांधतो. सो 20च्या जागी 50. सो नाही म्हटलं तरी ती लोकसंख्या वाढते, त्या प्लॉटचं जे आधीचा मोकळेपणा तो निघून जातो कारण बिल्डिंग त्याप्रमाणे बसवायला लागेल. पण हे काय होतं की मेंबर्सना बेनिफिट जास्त पाहिजे असतो. सो तुम्ही पूर्ण FSI वापरा पण आम्हाला बेनिफिट द्या. हे जर सोसायटीनी कुठे किंवा सोसायटीनी विचारसरणीमध्ये बदल आपोआप पडला की बाबा नाही आमचे 20 आहेत, 20चे अजून 30 करू, काही पैसे आपण घालू, हा जो मेन मगाशी एक मुद्दा सांगायचा होता मला विसरून गेलो तो म्हणजे ना आपलं स्वतःचं घर मला परत फुकट बांधून मिळेल हा जो कुठेतरी ती अपेक्षा म्हणजे आपण पण असलो त्या खुर्चीमध्ये तर माझ्याकडनं पण ती इच्छा होणं साहजिक आहे. मी दोष देत नाही कोणाला. फुकट झालं पाहिजे, थोडं एक्स्ट्रा फुकट मिळालं पाहिजे, थोडं हे स्वाभाविक आहे. आणि हे फक्त बिल्डिंग मध्येच काय हा प्रश्न मला स्वतःला पडलाय कारण बंगलेवाल्यांना असं नाही होत. बंगला जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला बंगला भारत बांधायचा आहे तर नॅचरल जरा माहिती असं माझाच पाडून मलाच बांधायचं बरोबर. फक्त बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये हे गोष्ट आहे की मला कारण अदरवाईज बंगलेवाला पण काय करेल माझा खालचा वरून वरती एक बांधेल तो विकेल आणि पैसा कमवेल. पण तिथे प्रायव्हसी किंवा स्वतःच्या याचा गोष्टीचा प्रश्न येतो. त्यामुळे ही विचारसरणी कुठेतरी बदलणं गरजेचं आहे जी मॅन्डेटरी पुढच्या 3-4 वर्षात येणार आहे. नाहीतर मग एवढे रिसोर्सेसवरती ताण येईल की ते हँडल नाही होणार कारण शेवटी शहर तेवढंच आहे आणि खालच्या सर्व्हिसेस तेवढ्याच आहेत. सो हे जर मेन बदललं त्याच्यातनं आणि त्याला सेल्फ डेव्हलपमेंटचा जर आधार मिळाला तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉसिबल आहेत. नाहीतर मग काही ठिकाणी असं पण भीती वाटते की 50 वर्षांनी या घोस्ट सिटीज होतील. म्हणजे आता ज्या साईजच्या बिल्डिंग या इथल्या पण आहेत या परिसरातल्या या विचार करा 50 वर्षांनी याचं काय येईल. एवढं म्हणजे 50 मधल्याची ऑलरेडी बिल्डिंग आहे मग ती काय 100ची बांधणार. हो ना बरोबर. मला वाटतं खूप महत्वाचे विषय आहेत हे सगळे आणि मला वाटतं तुम्ही खूप क्लिष्ट न होऊ देता चांगल्या पद्धतीने लोकांना समजतील अशा बऱ्याचशा गोष्टी समजावून सांगितल्या. यातली गणितं खूप वेगळी आहेत, डायनामिक्स खूप वेगळे आहेत आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की प्रत्येक बिल्डिंग असेल, प्रत्येक प्लॉट असेल, प्रत्येक माणसाची मेंटॅलिटी असेल, या सगळ्या अनुरूप या सगळ्या गोष्टी कुठेतरी बदलत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून लोकांनी पण विचार केला पाहिजे. ॲज अ डेव्हलपर तुमची बाजू आहे, ॲज अ सोसायटी त्यांची पण एक बाजू आहे. मला वाटतं हँड इन हँड जाणाऱ्या या गोष्टी आहेत. दोघांनी जर का एका पेजवर येऊन एकत्रितपणे प्रवास करायचा ठरवला तर मला वाटतं ही रिडेव्हलपमेंटची डेव्हलपमेंट फार काही कठीण आहे असं दिसत नाही. क्लिष्ट नक्की आहे, वेळ थोडासा लागणारा असू शकतो पण जसं मी म्हटलं हँड इन हँड जर का केलं तर मला वाटतं हे होऊ शकतं आणि मला वाटतं भविष्यामध्ये या सगळ्या रिडेव्हलपमेंट दिसतीलच आणि दिसतातच आहेत. यामध्ये सगळ्यांचंच जर का बेनिफिट झालं तर नक्कीच बेटर आहे असं म्हणायला हरकत नाही. सो सुमित तुम्ही इथे आलात आणि रुबरू झालात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं, छान चर्चा केलीत आणि मला वाटतं लोकांना रिडेव्हलपमेंटची थोडीशी कुठेतरी जी भीती असेल ती आपण कमी करण्याचा प्रयत्न केला कारण माझा उद्देश तोच होता की रिडेव्हलपमेंटला गेलं म्हणजे संपलं. हा जो कुठेतरी एक मानसिकता आहे ना ती बदलायची या दृष्टिकोनात आपण आज सगळी चर्चा केली आणि तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. त्यामुळे थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि या सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल. थँक्यू मला पण बोलून माझे विचार ऐकून घेतल्याबद्दल. नक्की पण थँक्यू सो मच. नक्की. सो रुबरू विथ अनुमध्ये आज आपण रिडेव्हलपमेंटची डेव्हलपमेंट ऐकलेली आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला, हा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे काही क्वेश्चन असतील तर तेही आम्हाला पाठवा. आत्ता आम्ही इथेच थांबतोय. थँक्यू सो मच.